हॅलो मित्रांनो, लिक्विड प्रॉब्लेममध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण पॅलिंड्रोमचा कोड करणार आहोत. पॅलिंड्रोम नंबर आधी समजून घ्या, की पॅलिंड्रोम नंबर काय असते. जर एक नंबर आहे, त्याला राइट साइडने बी पाहिलं आणि लेफ्ट साइडने पाहिलं तर एकच असतं. त्यामुळे कसं फॉर एक्झाम्पल आहे इथे 1 to 1 जर रिव्हर्स केला तर 1 to 1 होत आहे. तर त्याची डेफिनेशन लिहिलेली आहे. अ नंबर स्ट्रिंग इज इक्वल टू द रिव्हर्स ऑफ द सेम नंबर ऑफ स्ट्रिंग. आउटपुट ट्रू आलं पाहिजे. हं. जर या जागा 1, 2, 3 असती, तर ही स्ट्रिंग नॉट पॅलिंड्रोम असते. तर आउटपुट फॉल्स आलं पाहिजे आता. हे 4 स्टेप करावं लागतात. पहिल्यांदा चेक नंबर इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह. जर नंबर निगेटिव्ह असेल तर त्याचा रिव्हर्स केला नाही, कारण की तो रिव्हर्स केला मग असं आलं समजा -1, 2, 3. जर मग रिव्हर्स केला तर काय येईल 3, 2, 1 आणि निगेटिव्ह. असं ही पॅलिंड्रोम स्ट्रिंग धरण्यात येत नाही. जर अशीच जर घेतली 1, 2, 1 आणि जर निगेटिव्ह केलंय तर रिव्हर्स केलं तर काय होणार 1, 2, 1 निगेटिव्ह. तर हे ग्राह्य नाही होणार. कारण की पॅलिंड्रोम नंबरसाठी निगेटिव्ह नंबर चालत नाही, कारण पॉझिटिव्ह नंबरही चालतो. त्यासाठी 4 स्टेप असतात. पहिली स्टेप आहे चेक द नंबर इज पॉझिटिव्ह ऑर निगेटिव्ह झाली. दुसरा काय फाइंड द डिजिट. डिजिट फाइंड करायचा. डिजिट फाइंड कसं करायचं, की ते नंबर आहे त्याचा त्याला 10 ने हे केला डिव्हाईड केलं तर त्याचा रिमाइंडर राहतो. तो निघतो प्रत्येकाचा डिजिट म्हणजे 1, 2, 1 आहे. त्याला पर्सेंट हे केलं 10 केलं. तर फर्स्टला काय येणार 1 आउटपुट येणार रिमाइंडर 1 येणार. हां. आणि जर परत आता फर्स्टला 1 आला. काय आला पहिल्यांदा 1 आला. परत सेकंड 2 येणार, परत 3 येणार. म्हणजे नंबर 1, 2, 3 असे ही येणार. डिजिट येणार. डिजिट आले इथे दिलेलं आहे. 1, 2, 1 डिजिट येणार. त्यानंतर काय कन्व्हर्ट इन डिजिट टू इंटिजर. म्हणजे ते डिजिट आलेत 1, 2, 3 हे डिजिट आले त्याला कन्व्हर्ट इंटिजरमध्ये करायचं असतं. मग त्यासाठी फॉर्म्युला आहे रिव्हर्स नंबर म्हणून. रिव्हर्स इज इक्वल टू डिजिट म्हणजे हा 1 डिजिट आलेला. डिजिट प्लस रिव्हर्स नंबर म्हणजे हा रिव्हर्स इज इक्वल टू आपण पहिल्यांदा पुट करायचं असतं. इनपुट घ्यायचं असतं रिव्हर्स इज इक्वल टू 0. मग 0 घेतल्यानंतर मग आता इथे 0 येणार आहे. 0 into 10 मग डिजिट वरून रिव्हर्स नंबर तयार होणार. कसं काय ते आपण समजा 1, 2, 1 घेतला नंबर आपण. n इज इक्वल टू पहिल्यांदा फर्स्ट स्टेप काय असणार डिजिट फाइंड करायची. डिजिट फाइंड कसं करायचं 1, 2, 1 इज इक्वल टू डिजिट काय येणार 1 येणार. मग डिजिटच्या व्हॅल्यू काय येणार डिजिट इज इक्वल टू 1. रिव्हर्स नंबर आपण वरच केलाय डिक्लेअर केलाय रिव्हर्स इज इक्वल टू 0. मग आता काय करायचं रिव्हर्स इज इक्वल टू 0 केलाय. मग पहिल्यांदा काय फॉर्म्युला काय आपला रिव्हर्स इज इक्वल टू इंटू 10 याला प्लस करायचं डिजिट मग काय केलं रिव्हर्स इज इक्वल टू 0 आहे. 0 इंटू 10 प्लस डिजिट काय आला 1. मग काय आला इज इक्वल टू रिव्हर्सची व्हॅल्यू काय झाली चेंज झाली. रिव्हर्स इज इक्वल टू 1. तर रिव्हर्स इज इक्वल टू 1 झाला आपला. आता काय करू 1 झाला. रिव्हर्स इज इक्वल टू 1. आपलं काय n इज इक्वल टू किती आपला आता 1, 2, 1 परत काय काही नाही. मग परत n ला अपडेट करायचं असतं. n इज इक्वल टू n डिवायडेड बाय 10. मग n ला डिवाइड बाय 10 केलं इंटिजर असतो n इंटिजर इंट. मग काय करायचं इंटिजर असतो म्हणून मग काय करायचं 10 1 to 1 मग n इज इक्वल टू काय होणार n इज इक्वल टू 1 to होणार. मग न्यू n भेटला आपल्याला. हा न्यू n न्यू r म्हणजे रिव्हर्स. आता मग डिजिट काढायचं परत. मग डिजिट इज इक्वल टू 1 n असतो 1 2 पर्सेंट 10. मग न्यू डिजिट निघणार डिजिट इज इक्वल टू 2 येणार. मग 2 आला. मग आपल्याला रिव्हर्स नंबर परत फाइंड करायचा. रिव्हर्स इज इक्वल टू रिव्हर्स किती आपला 1 इंटू 10 प्लस 2. मग रिव्हर्स इज इक्वल टू काय झालं 10 इंटू 1 10 प्लस 2 इज इक्वल टू 12. हे झालं आपला आर रिव्हर्स झाला. परत n ला अपडेट केलं. काय केलं n ला अपडेट केलं परत n डिवायडेड बाय 10. मग इज इक्वल टू काय झालं n इज इक्वल टू काय झाला 1. आपला n इज इक्वल टू 1 आणि r इज इक्वल टू 1 2. मग काय करायचं असतं आता डिजिट काढायचे आपल्याला. डिजिट इज इक्वल टू 1% 10 इज इक्वल टू डिजिट काय आलं आपलं 1. मग काय करायचं रिमाइंडर काढायचा असतो. रिमाइंडर काढला आपण रिव्हर्स नंबर. रिव्हर्स इज इक्वल टू 12 इंटू 10 प्लस 1. मग काय आलं इज इक्वल टू 1 2 1
मग ओल्ड काय होता, ओल्ड एन एन इज इक्वल टू काय 1 2 1 आणि परत रिव्हर्स नंबर काय आला आपला रिव्हर्स रिव्हर्स इज इक्वल टू 1 2 1 मग काय दॅट्स आर इक्वल इक्वल असेल तर नंबर इज पॅलिंड्रोम नंबर इज पॅलिंड्रोम आणि जर नसेल तर नंबर इज नॉट पॅलिंड्रोम तर मग काय फॉल्स करायचं फॉल्स आणि असेल तर ट्रू. चला तर आपण कोड बघूया. कोड मध्ये इनपुट दिलेला असतं आपल्याला मोठं करतो. इनपुट दिलेला आहे x इज इक्वल टू 1 to 1 म्हणजे हे पॅलिंड्रोम आहे म्हणून तिथे काय दिलेलं आहे ट्रू केलेलं आहे. त्यांनी काय केलंय लेफ्ट और राईट दोन्ही इक्वल असतात जर निगेटिव्ह असेल तर फॉल्स येणार आहे हे दाखवलेलं आहे. चेक करायचं की नंबर इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. तर काय करावं इफ एल्स कंडिशन चेक करावं लागेल. इफ जर x x इज लेस दॅन और लेस दॅन 0 असेल तर रिटर्न काय करायचं रिटर्न जर निगेटिव्ह असेल तर मग फॉल्स रिटर्न करावं लागेल. फॉल्स काय नंबर इज निगेटिव्ह. मग आता काय करावं लागेल नंबर पॉझिटिव्ह और निगेटिव्ह चेक केलं मग आता काय करावं लागेल व्हाईल लूप लावावं लागेल कारण की तो नंबर झिरो झाला तर मग आपल्याला लूपच्या बाहेर निघावं लागेल. व्हाईल लूप लावावं लागेल व्हाईल लूप एक्स जोपर्यंत ग्रेटर आहे 0 पेक्षा मोठा असेल तोपर्यंत लूप चालवायचा. मग त्यामध्ये काय करायचं एक्सला प्रत्येक वेळेस हे करावं लागते ना एक्सला प्रत्येक वेळेस चेंज करायचे आपल्याला. मग पण फर्स्टला एक्सला करून घेऊ सेव्ह करून घेऊ इंट एक्स इंट एस नावाने सेव्ह करू एस इज इक्वल टू एक्स हे एक्स चेंज होतोय परत मग खाली चेक करताना बी चेंजेस होईल ना एक्स त्यामुळे आपण एस मध्ये स्टोअर केलेला आहे. मग एक्सला काय करावं लागेल पहिल्यांदा डिजिट काढावं लागेल मग इंट डिजिट डिजिट इज इक्वल टू एक्स %10 हे झालं डिजिट निघलं. आता मग आपण डिजिट काढलं डिजिट वरून आपल्याला काय करायचं रिव्हर्स नंबर करायचा आहे. मग रिव्हर्स नंबरला बी आधी सेव्ह करू इंट रिव इज इक्वल टू 0 सेव्ह करायचा होता सेव्ह केला रिव्हर्स नंबर. तर आता मग काय करायचं चेक करायचंय हे करायचं रिव्हर्स नंबर हे करायचं फॉर्म्युला लावायचा रिव्हर्स इज इक्वल टू रिव रिव्हर्स इंटू 10 प्लस डिजिट प्लस डिजिट 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 प्लस डिजिट केलं मग काय करायचं परत एनला एक्सला अपडेट करायचं असतं तिथे आपण एन वापरलं तर एक्सला अपडेट करायचं एक्स इज इक्वल टू एक्स डिवायडेड बाय 10 केलं. त्यानंतर आता खाली काय करायचं व्हाईल लूपचं चालला खाली चेक काय करायचं की एस म्हणजे एसला आपण पहिला एक्स होता त्याला स्टोअर एस मध्ये केलाय. आता मग चेक करायचं की रिव्हर्स नंबर प्लस आणि एस हा इक्वल असेल तर रिटर्न ट्रू करायचं जर नसेल तर फॉल्स चेक हे करायचं रिटर्न करायचं. मग इफ एस इज इक्वल टू जर रिव्हर्स असेल तर रिटर्न ट्रू करायचं नाहीतर फॉल्स करायचं रिटर्न फॉल्स करायचं. त्याला तर रन करून बघू दोन्ही केस ऍक्सेप्टेड झालेले आहेत हे बघू हे बघा केस 1 ऍक्सेप्टेड झालेला आहे 1 to 1 ट्रू जर निगेटिव्ह असेल तर फॉल्स. केस नंबर 3 जर 10 आहे मग 0 1 आहे हे फॉल्सच येणार आहे. तर सबमिट करून बघू 100% अॅक्युरसी सबमिटेड झालेला आहे आपला कोड.